ओम ज्ञानिना मुक्तिदात्रिया ज्ञानदा साधकससा ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी जनः पातु योगिध्येया सरस्वती. ओम गम गणपते नमः. ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः. आयलेले सगळं आत्मीय चालत असले स्वागत. महान बुद्धिमान आणि चतुर जालत असले मंत्रिमंडळचे नाव बीरबलान घेतिल्ले. अकबर बादशाहले आस्थाना भितरी प्रधानमंत्रीचे स्थानाचे कार्यभार तो पळोवन घेता आशिल्लो. राजाक आनी तेका निकटात असले एक प्रेम संबंध, एक आत्मीय जालत असले बांधव्य. तेकसून राज उरतना, राजासून ह्यो उरतना असले एक विशिष्ट प्रेम तिंगले भितरी निर्माण जावन आशिल्लें. कित्याक की म्हळ्यार कसले दुर्धर प्रसंग आयले बीची बीरबल तेगेले बुद्धिवंतिके निमित्त तो ते प्रसंग दूर करता आशिल्लो. राज्य सुव्यवस्थितान चलचे खातीर विशिष्ट तसले एक प्लॅन, विचार, धारणा तो दिवन घेवन ते सुमोग करून चलोवन व्हरता आशिल्लो. तसलें एक विशिष्ट सामर्थ्य तेगे कडेन आशिल्लें. अशें घेवन राजाक, बादशाहाक तो मस्त प्रिते पात्र जावन आशिल्लो. खंय प्रीती उरतकी थंय थोडे द्वेश बी उरून उरता, निरुपाय ते एकमुखी जांकां उरतना. प्रीत आशिल्ले कडेन थोडे द्वेश, थोडे खंय तरी एक टिंगल करचे, टिगी करता थोडेच एक बुद्धीचे, एक स्वभाव सहज असले प्रवृत्तीचे, प्रकृतीचे नियम ते. अशें घेवन बादशाह मेळमेळ टायमार ताका टीक कर हांसता असले परंपरे बी दवरूंक नाशिल्लो. जाल्यार बीरबल ते विशेशण गणने घेवच नाशिल्लो. ते गुत्त आशिल्लो राजालो स्वभाव आनी राजाली मनस्थिती गुत्त आशिल्ली. ताका कितले प्रेम करता म्हणजे भावन बी आशिल्ले. अशें सहज तिणी हांसून खेळून सगळे काण घेता उरता आशिल्लीची. एक वेळी राजा मना दिसले, बादशाह मना दिसले हे बीरबलाक फशयका, बीरबलाक अवमान करका, तेका एक हास्याक गुरी करका म्हूण सांगेन तो सहजान वची. एक दिवस दरबार आयलो. दरबारा येवन घेवन बीरबला कडेन सांगू लागलो, बीरबल आज म्हाका विशेश सपन पळय मरे. तें सपन पळोवन घेवन म्हाका आश्चर्य जावन गेलें म्हणून. तेन्ना बीरबल विचारलें, जहापना कसलें सपन पडलें तुमकां? म्हाका सांगचें का मर्याद दिसता बीरबला? तशें कशें करता तुमी? सांग्या, हांव बी कण घेता. हां आयका तशें म्हणगे बादशाहानी तेगे स्वप्नाची काणी, खरें की फाल्स गो थोडेशें काणी ते एक सांगू सुरू केलो. हांव तूं रान्ना वाटे वता आशिल्लेची म्हाका तुका सुस्त्यान गेले जालें. आमी दोगोलो कशें कोणा नाशिल्ले आमगे बरोबरी. अशें घेवन आमी बेगीन राज्याक पावका म्हणचे गडबडीचेर बी आशिल्लेची. तेकाची जाल्यार तिथे बेगीन राज्या पावता आसले वाट आमी सोदता आशिल्लेची. त्या संदर्भाचेर आमकां एक बारीक वाट दिसले. त्या वाटे आयककर आमी वता आशिल्लेची. ते वाटी मुखार वता मस्त बारीक येता गेले. केन्ना ते वाटे मस्त बारीक केले की ते संदर्भाचेर पळयले त्या वाटेची एक बाजूक चिखला राडीचे व्हडले व्हड सरोवर आसा. आनी एक दिकांनी ते वाटेचे बाजूक विशेश असले म्होवाचे एक सरोवर आसा. अशें घेवन आमी ते वाट पार करका, ते वाट धाणका म्हूण सांगेन ते बारीक वाटेक अत्यंत नदर दवरून घेवन पडनाशी चिकन आमी येता आशिल्लेची. दोगो लोक मेळ्ळो जाल्यार कितें करचें? दोगो लोक वची पांयनसून आमी पळोवन सोडले रे. खरें महाराजा आमी दोगो लोक पडल्याची? बीरबल विचारता राजा कडेन. हय महाराजा पडल्याची आमी. मुखारी जाल्यार कितें सांगचें? हांव मारया पडलो कितेले
म्हावा सरोवरा पोणसोळो. तू कितेलो पडलो चिकला फोंडा पोणसोळो म्हूण सांगे न्हू. राजा हास्य सुरवात करून सोडलो. केन्ना राजान हें काणी सांगली की तेन्ना बाकी सदस्य लोक पुरा थंय बसून आशिल्ले, मंच पुरा बसून आशिल्ले. तिंका भारी संतोशान गेले. मागीर आमगेलो राजा म्होंवा पडलो, ह्यो चिकला फोंडा पडलो, हे समूह जाले म्हूण सांगे न्हू. ಒಟ್ಟುಗೂ लोक घहा घहा करून हास्य लागल्याची. तेन्ना बिरबलाक एक क्षण स्तब्ध जालो तो बी हांसो लागलो. तेन्ना राजा आश्चर्य, बिरबल तूं कितें हांसता आसा? तेणें विचारलें बिरबलांनी, जहापना हें इतलें का तुमकां सपन मुगसून गेलें की म्हणून. हय रे, केन्ना तूं चिकलापणा पळयलें हांवें पळयलें तेन्ना म्हाका हांस सोडून घेवचें ना, हांस येवन सोडलें पटणेच्यान गेलें म्हाका म्हूण. तेन्ना बिरबल सांगता, जहापना तुमगेले मागीर संबंद कितें निकट संबंद पळया. म्हाका बी असलें सपन पडलें महाराजा म्हणटा तो. हां, तुका बी हेची सपन पडलें? हय महाराजा, म्हाका बी सेम सपन, असलें सपन पडलें म्हाका बीची. तुका मदें विचारलें ना? ना महाराजा, तुमकां इतकें हांस येवन विचार जावन गेले, म्हाका हांस येयलें ना अशें विचार जालें ना म्हाका. हेच्या सपनांत थोडे मुखार भाग हांवें पळयले. कितें पळयलें ती मुखार भाग? कांय ना महाराजा, हांव तर चिकला फोंडा पळयलो, तुमी तरेची म्हावाच्या सरोवरा पळयलेची. नंतर आमी कशी कश्ट करून दोग लोक उंच आयल्याची. उंच येंगे महाराजा मुखार सांगता म्हाका थोडे बेजार दिसता. कितें बेजार करता रे सांग रे? ना महाराजा, तुमगेल्या हांगा हांव नेकता आशिल्लो, मागेल्या हांगा तुमी नेकता आशिल्लेची म्हण. तेन्ना राजा तोंड चेप्पीन हांव वता. पळया बुद्धीवंती म्हणल्यार कशी करची म्हूण सांगलें. सपन पडलें है की नाही की, सपना वस्तू खरें है की नाही की, जाल्यार बुद्धीवंतीक असलेली मनुष्य खंयच्या दुर्धर प्रसंगांतल्यान बी पार येनाता म्हणजे हें बिरबल एक निदर्शन. कितें करूं येता राजान आतां? मुखार सपनाची काणी हे राजा कितले कैचार जावन गेलेले. मुखार सपन कोट सांगून बिरबलान कितें बौद्धीक शक्य प्रदर्शन केलें. ते अद्भुत जालें तसले शक्ती, ते सहज जालें तसले उठलो का मनुष्य येवचे न्ही. ते विशिश्ट जालें तसले लोकांकची प्राप्त जावं तसले शक्ती. प्रायशः हिंदूच न्ही तो बिरबल. हिंदू म्हणल्यार सहजान गायत्री अनुष्ठान तेजे कडेन उरून उरताचे पुरचे पुरो. कितें म्हळ्यार रे तितले चाकचक्य बुद्धी भितर कशें उरले रे ते गायत्री अनुष्ठान निमित्त मात साध्य म्हणजे आमगेले गुर केन्ना सांगता उरता तशेंच. गायत्री अनुष्ठान खंय उरता थंय बुद्धी भितर एक विशेष प्रेरणे केन्ना स्रोत येता उरतकें विशेष सांगे न्हू फ्लोईंग थंय जाता उरतकें ते बुद्धीचें फ्लोईंग. अशें सांगे न्हू गायत्री मताच्या अनुष्ठानाक प्रभाव कितकी तो तितले चाकचक्याचे तक्षण प्रत्युन्बन्ना बती म्हणटा कितें म्हणटा आमी तक्षण तो उत्तर दिवता असलें एक सामर्थ्य एक आशिल्लें. इतलेंच न्ही हिंदू बी हय तो. हिंदू शब्द करता हांगा शास्त्रकार लोक सुंदर निर्वचन करतात. हीनानि गुणांनी दुरी करोती ती हिंदू म्हणून. ही आनी दू दोन शब्द आसात थंय. ही म्हळ्यार हीन गुण, दू म्हळ्यार दूर करतलो म्हण. म्हळ्यार कोण वायट गुण सोडून घेवन सद्गुणाधिकान वतकी ताका हिंदू म्हण नांव आसा. जर आमी सद्गुणाधिकान वचचे कशी उरले रे सद्बुद्धी जावपाची. सद्बुद्धी नाशिल्ले आमी सद्गुणाधिकान वचचे शकत ना. ते सद्बुद्धी जर येवं कशी उरले रे ते गायत्री माता अनुष्ठानाचे प्रभाव तिगले विशेष तसले अनुग्रह आमकां जावपाचे. नाशे सद्बुद्धी आमकां येवचे शकत ना. अशें म्हणूची हें गायत्री मंत्र म्हणजे कितें आसा. हें गायत्री मंत्र म्हणजे मनुष्याक सद्बुद्धी दिवचे. मनुष्याला बुद्धी भितर विशेष तसले प्रेरण गांगे न्हू तिगेली बुद्धी विस्तार करता असले अद्भुत मंत्र हें गायत्री मंत्र. हे गायत्री मंत्राचे थोडे विचार आमी काल थोडे पळयले हांगा. गायत्री म्हणजे स्त्री नांव, मनचा नांव स्त्री, देवता सविता सूर्यदेव, ध्यान करची वस्तू भरगहा किरण, नपुंसकते. अशें न्हू ते परमात्मा वर्णन स्त्री पुरुष नपुंसक तीन रूपान करता आसाचे प्राचीन लोक ते गायत्री मंत्रा भितर. अर्थात परमात्मा तिनी है, पुरुष भी है, स्त्री भी है, नपुंसक भी है ना. तिनी नाही तो त्रिगुणातून अतीत येत असलो तो परमेश्वर परमात्मा. हे दोन्ही अर्थ आम्ही काल पळयले. हेले रे आनी थोडे विशय आज सांगचे तर हे उपन्यासाचे आरंभ आमगेले आजचे. म्हळ्यार परमात्माक निर्देश केला तसले रूप ना म्हणजे तो पुरुष स्त्री
आणि नपुंसक म्हणची केन्ना आमी कल्पना करतात तेका यथावत त्याचं रूप दिवचें जावत ना. जाल्यार आमगेले प्राचीन लोकांनी ते गायत्रीक एक रूप दिलें आसा, बायलां रूप. पळयचें पुरो तुमी गायत्री फोट पळयचें पुरो. बायलां रुपाचें एक फोट ते सुंदर जालें तसली एक प्रतिकृती थंय आमी पळयताची गायत्रीले. तें कारण कितें म्हणजे प्रश्न सहजान येता. देव केन्ना पुरुष बी न्हय, स्त्री बी न्हय, नपुंसक बी न्हय, ना तिनी हय म्हण जाल्या नंतर तेका स्त्री रूप दिवचें कारण कितें? तेका स्त्री रूप दिवची आवश्यकता आशिल्ली की म्हणजे तें चिंतन हें सहजान येता. तेका कारण मस्तितलें आसाची. आतां आमचें एक कारण पळोवंक ना वचून घेतलेच. गायत्री म्हणजे कितें आसा हें एक छंद आसत ना. वेदा भितर अनेक छंद आसाची. बृहती, पंक्ती, त्रिष्टुप, अनुष्टुप, गायत्री म्हणजे अनेक छंद आसत ना. जास्तीन 100 छंद आसाचे उल्लेख जास्तीत जास्त मंत्र भितर एकना येता उरता. हे गायत्री म्हणजे एक छंद आसत ना. गायत्री छंदसा माथा म्हणजे वर्णन करता शास्त्रकार लोक. म्हणजे गायत्री छंदसा निमित्ताची ऋग्वेदाचे आरंभ जाल्लो आसा. अग्निमेळे पुरोहितम कितें मंत्र उल्लेख करताचे ते गायत्री छंदसा निमित्त आरंभ जाल्लो कहतरी गायत्री छंदसा माथा, वेदाची मात गायत्री म्हणजे एक उल्लेख ते तात्विक दृश्य ते कल्ल आसा ते उरो ते प्रश्न विभाग वेगळे. अशें न्हू गायत्री म्हणजे एक छंदस म्हणजे कल्पना म्हणजे मना भितर उरले पुरो येता. जाल्यार सूर्य देव हांगा प्रधान देवता, मंत्राची देवता सविता देवता सूर्य देव. सूर्य देव जालतना आमी पुरुष रूप दिवंक कशें दिवना आहा थंय स्त्री रूप कितें दिलें म्हणजे एक जिज्ञास, एक संशय, एक चिंतना लहरी आमगेल्या मना भितर सहजान येवचें शकता. तेका कारण आसूं आसा. जे काही प्राचीन लोकांक कल्लं आसा ते आमगेले आमची बुद्धीहीन जालें तसलें काम कल्लं न्ही तेणी, विचार करून कल्लं आसा. कारणं विना कार्या अनुपपत्ती. कारण नाशी कार्य जावत ना. खंयचें एक कार्य जावं कशें उरलेली तेका कारण उरपाचें फाटल्यान न्ही. तें कारण आमी थोडें पळयचें तें अवश्य हांगा. तें कसलें कारण? स्त्रीचें कारण कितें? तेका कारण अर्धभूत कसलें आसता तेका. सूर्य सविता देवता म्हणटा आमी गायत्री मंत्राची देवता सविता म्हणून. सवित्र शब्द निष्पजल कशें कितें जाल्यार शूय प्राणी गर्भ विमोचन म्हणजे धातू निमित्त सवित्र शब्दाचे व्युत्पत्ती जाल्लो आसा. शूय म्हणजे ते एक धातू तुंत निमित्त सविता सूर्य म्हणजे शब्द प्रवृत्ती जाल्लो आसा. अर्थात आमकां प्रादुर्भाव जेन्ना मेळ्ळो आसा तुजो अर्थ कितें? प्राणी गर्भ विमोचने अर्थात उत्पत्ती करतलो, सृष्टी करतलो म्हण अर्थ. सूर्य शब्दाक मुख्य जाल्लो असले अर्थ सृष्टिकारक म्हण. खंडीच्यान हे सूर्य जर नाशी उरलेली खंयचे सृष्टी हें जगत भितर जावत ना. प्रत्येक बी फूट केले जावो, अंड फुटून भायर पड कशें उरले जावो, काव जावपाची काव नाशी उरले खंयची बीज बी फुटूंक शकत ना, खंयची अंडा तनबीची जीव उत्पत्ती भायर येवचें शकत ना. आमी म्हणटाची काव दिवता आसा म्हूण सांगेन कोंब सहजान वयची म्हळ्यार काव जावपाची काव नाशी जावचीच ना. म्हळ्यार सूर्यप्रकाश नाशेची खंयची जिवाचे उत्पत्ती हें जगत भितर जावत ना. अशें न्हू सूर्य म्हळ्यार कितें हें सगळें उत्पत्तीक कारण. ताका वेदा भितर सांगिल्लें आसा सूर्य आत्मा जगतस्थस्थुश्च म्हणून. हें सूर्य आत्मा म्हळ्यार व्यापक जान आसा. इतलें न्ही जगत तस्थुश्च हे जगत स्थिती कारण तो जान आसा म्हूण. जर जगत असं म्हणलेलं आसतरी ताका सूर्य प्रधान जालें तसलें कारण जान आसा. जी उत्पत्ती जावचें प्रधान कारण सूर्य जान आसा. अशें न्हू प्रत्येक झाड पळया वाड कशी उरलेली सूर्य अभिमुख जावन वाडटाची. तुमी कितले काळ क्रमावून दवरया झाड एक सान प्रकाश सोडया ते झाड वाड कशें उरले ते प्रकाशान तोडकून वाडटा. म्हळ्यार जीवशक्ती कितें आसा ते सूर्यान घेता. अशें न्हू जीवशक्तीक प्रधान कारण सूर्य हें सृश्टीक प्रधान कारण सूर्य. अशें न्हू सूर्याक आमगेले प्राचीन लोकांनी सृश्टी कारण जालो का म्हणजे एक भावनेचेरी सृष्टी कितें निर्माण जाता ते एक प्रकृती निमित्त जावं म्हणजे एक अद्भुत चिंतनेचेरी ते सूर्याक स्त्री रूपाचेर आराधन करचे एक प्रक्रिया हाडला आसा. आमी पळयताच
खंयचे सृष्टिकार जावं त्याच्या स्त्री प्रधान आसा आमगे व्यावहारिक प्रपंच भितर. स्त्रीन अशी सृष्टी जावत ना हांगा. अशान जन हे प्रपंच सृष्ट्याला म्हणलेलं असलेली ते सूर्यदेवांच्या लस्ते बेची थंय एक अंश कितें आसा, शक्ती अंश, प्रकृती अंश थंय आसाची. ते प्रकृतीक एक देवी रुपाचेर आराधना करचे क्रम आमगे प्राचीन लोकांन हाडले. अशें आमगे न्हू ते गायत्री देवीले स्वरूप अर्थात गायत्री मंत्राचे की ते स्वरूप आसा ते एक देवी आकृतीचेर आराधना करचे परंपरे आमगे प्राचीन भारता भितर हाडला आसा. म्हळ्यार हे सृश्टीक सूर्य कारण जाले बेची ते कारणा फाटल्यानी एक शक्ती जावकाची, एक प्रेरक शक्ती जावका, एक स्त्री जावका, ते सृष्टी स्त्री नाशी जावत ना ते शक्तीक प्रतीक हांगे न्हू प्राचीन लोकांनी सूर्यदेवालय गायत्री मंत्राचे की ते प्रधान रूप आसा ते स्त्री देवता रुपाचेर आराधने क्रम जेन्ना म्हाका हाडिल्लो आसा. आतां सहजच अनेक प्रश्न येता, स्त्री रूप हाडायला कितकी योग्य दाखोवंक घेया, उत्पत्ती कारण म्हण दाखोवंक घे न्हू ते एक कल्पनेचेर जे स्त्री रूप हाडला आसलेली तेका पान म्हण कित्याक एक तोंड पुरो आशिल्लें बे गायत्री फोटो भितर आमी पान तोंड पळयताच, पान तोंड कितें जावप आशिल्लें ताका. म्हणजे चिंतन बीची सहजन येता, चूक न्ही चिंतन ते योग्य चिंतनेची तेक कारण आसाची. तेक प्राचीन लोकाले अद्भुत चलत असले एक विचार लहरी तुमच्या भितर काम करता आसाची. खंयची एक सृष्टी जावं कशी उरलेली एका निमित्तान सृष्टी जावत ना ताका बाकी सहकार्य कारण बी जावकाची. एक बी उरत भितर झाड जावत ना ते बी झाड जावं कशी उरलेली जमीन जावंक येता, वार जावका, उदक जावका, आकाश जावका. आकाश म्हळ्यार फ्री प्लेस जाग जावका. जाग नाशी कशी पुरताले ते बी कशी वाडटले पण कशें ते अशें न्हू हें सगळें नाशें उरलें खंयचेची वस्तू उत्पत्तीची शक्यता ना. अशें आमगे प्राचीन कितें केलें हें प्रपंचाचे सगळे उत्पत्ती कशी उरलेली पंचभूताचे महत्वाचें स्थान आसा. पृथ्वी, अप, तेज, वायू, आकाश पंचभूत म्हणटाची हे पंचभूत सहकरण अशी उरलेली हांगा कांय निर्माण जावचें शक्य जावूच ना. म्हणचे बदल ते गायत्री देवाले देवेले कितें प्रतिरूप आसा ते प्रतिरुपाक 5 तोंड दाखयले आसतली. ते 5 तोंड कितें तरी एक एक कितें पंचभूताचे अंश आसाची ते एक एक तोंडाचे प्रतिक्यान आसाचे. पृथ्वी म्हळ्यार जमीन, अप म्हळ्यार उदक, वायू म्हळ्यार वार, तेजस म्हळ्यार उज्ज आनी आकाश. हे 5 भूत हे पंचनिमित्ताचे प्रपंच सृष्टले आसा ताकाची प्रपंच पंचाचे विस्तार स्वरूप प्रपंच म्हण सांगचे व्याख्यान शास्त्रकार लोक करताचे. हे पंचभूताचे प्रतीक हांवें न्हू ते गायत्री देवीले स्वरूपाक 5 तोंडां केली आसाची. ते 5 तोंडाक तुमी लक्ष दिले की ना की वेगवेगळे कलर आसाचे. एकूची कलर ना ते 5 तोंडाक, एकू बण्ण ना ते 5 तोंडाक. वेगवेगळे बण्णाचे विशिष्ट व्यवस्थित कला असते. ते बण्णा फाटल्यानी हे पंचभूताचे कल्पना कला आसता. ते बण्ण गायत्रीले ध्यान शोक भितर येता. मुक्ता, विद्रुम, हेम, नील, धवल म्हणजे 5 बण्ण. मुक्ता म्हळ्यार मुत्तू अर्थात मोतीचे बण्ण ते. विद्रुम म्हळ्यार तांबड बण्ण. हेम म्हळ्यार उज्ज बण्ण. नील म्हळ्यार नीली बण्ण. धवल म्हळ्यार धवी बण्ण. हे कितें 5 बण्ण आसाची हे पंचभूताचे प्रतिक्यान आसाचे. ते खंयचे 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 होंदाणी घेता ते थोडे पळोवंक घेया आता आमी हांगा. मुक्ता मुक्ताचे अर्थात मुक्ता फळ कितें आसा मोतीचे बण्ण वायू प्रतिक्यान आसा. सहजानुची वायू आमकां दोळे दिसना जाल्यार भूत प्रेत आमी कितें पळयताची ते तरी कल्पना करता आसल्यार आमी ताका वायवी शरीर म्हणटाचे. ते दिसचे धव्य मोती कशी सामान्य जे आमगे चक्क चक्क थोडे धवीदान हळवत की त्या प्रमाणे दिसता ते भूत प्रेत उडोवचे तिंका वायवी शरीर म्हणटाचे आमी म्हळ्यार वायू शरीर ते म्हणून त्याक तुमी मारूंक जावत ना भूत प्रेताक मान काडूंक जावत ना ते वायू शरीर ते. अशें हांगे न्हू ते वार एक प्रतीक हांगे न्हू मुक्ता फलाचे बण्णाचे एक तोंडा केले असते. विद्रुम विद्रुम म्हळ्यार तांबडे बण्ण. जमनी बण्ण तांबडे, जमनी माती तांबडे, जमनी प्रतिक्यान तांबडे बण्णा तोंडा केले आसा. हेम हेम म्हळ्यार भांगरा बण्ण उज्ज बण्ण. उज्ज बण्ण म्हण सांगल्यार ते सूर्यदेव तेजसाचे बण्ण ते. अशें मद्दी तोंड कितें आसा ते तेजो बण्णाचे जावंगे न्हू ते भांगरा बण्णाचे आमगे दाखयले आसा. नील
नील म्हळ्यार नीली बಣ್ण ते आकाश बण्ण आकाश पळयलें न्ही नील जेन्ना दिसता नील आकाश म्हणटा आमी केन्नाच नील जेन्ना दिसता आमकां अशें नीली बण्ण तें धवल म्हळ्यार उदका बण्ण उदका बण्ण केन्ना धवे खुंतू घालता तें उदाशी आकाश उडून पळयल्यार आमकां धवे दिसून येता ते कलर तेंचे अशें आमगे न्हू उदका बण्ण धवे अशी हे पंचभूताक 5 बण्णाची प्रक्रिया कंगे न्हू हे पंचभूता निमित्ताची हे प्रपंचाला म्हणजे एक अद्भुत चिंतन कंगे न्हू आमगे प्राचीन कितलो आसा ते सूर्यदेवाले प्रतिरूप असले गायत्री मंत्राक गायत्री देवताक एक स्त्री रूप दिले स्त्री रूप दिवन गे न्हू बरी एकू देवता निमित्त सृश्टी शकता म्हणून सांगे न्हू पंचभूताचें एक संमेलन ते गायत्री फोटो भितरी गायत्रीचे प्रतिकृती भितरी आमगे प्राचीन लोकांक कंगे न्हू अद्भुत तसले एक संदेश आमकां दिलो आसा हे प्रपंचाक पंचभूताची मुख्याल तसलें कारण तुमचे भितर प्रधान कारण जालें तसलें की ते सूर्यदेवता आसा ते सूर्यदेवाल तोंड कितें आसा तें मध्य आसा हेम बण्णाचें सुवर्ण बण्णाचें तोंड मदीं दवरलें आसा अर्थात हे सृश्टीक प्रधान कारण सूर्य म्हणजे एक चिंतन थंय केलें आसा आज विज्ञान बी सांगता कितें म्हण सांगता हे कितें पृथ्वी आसा हे सूर्याले एक भाग अंश सूर्यातल्यान फुटून आयले तसले एक भाग म्हूण सांगले नंतर ते फिरता 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 गोल जावंक गे न्हू तेजे कितें उज्ज्याचे अंश आशिल्ले ते पुरा कम्याताचें हे पृथ्वी निर्माण जालें म्हणजे वैज्ञानिक चिंतन कितें आसा आज एका चिंतन कितें करता आसाची हें चिंतन आमगे प्राचीन लोकांक केन्ना केलें अशें आमगे न्हू त्या गायत्री मध्येचे तोंडा भितरी सूर्यदेवाल तेणी विशेष शक्ती विशेष स्थान थंय दवरलें आमगेले गुरुजी केन्ना सांगता उरता हेलेची सूर्याक आनी पृथ्वी कितले निकट संबंध आसता सांगलेली जर सूर्य तरी ना जाले थंय सूर्य ना जाल्ले तक्षण आमी पृथ्वी नाशांक वतली पृथ्वी नाशांक वतली पृथ्वी भितर कोण उरूं शकना की पृथ्वी संपूर्ण चूर चूर जावन वता म्हणटाचे कित्याक तरी पृथ्वीक आनी सूर्याक तितले निकट तसले संबंध आसले अशें म्हणटा नंतर गुरू सांगता हेलेची तक्षण जावूच ना सूर्य गेले 9 मिनटां नंतर ही पृथ्वी नाश जाता म्हण कित्याक तरी सूर्य प्रकाश येवचेक भुंय पावचेक 9 निमिश येवपाचे ते गेले कितें किलोमिटर डिस्टन्स म्हणटाचे आमी दूर म्हणटाची तितले दूर तर हांगा येवू पर्यंत किरण येवू पर्यंत 9 निमिश येवपाचे जर सूर्य थंय पटणे गेले बेची 9 निमिश म्हणजे किरण कितें सोडला आसत ते येता उरता आमकां ते 9 निमिश नंतर आमगे जगत अशें उरतना म्हूण खंडितानुची सूर्याक आनी हे पृथ्वीक निकट संबंध आसा ते संबंध प्रतिक्यानुची ते गायत्रीचे 5 तोंडा भितरी प्रधान तोंड कितें आसा ते हेव बण्णाचेरी सुवर्ण बण्णाचेरी गायत सूर्याल प्रतीक आमगे न्हू दवन घेवन एक आराधना क्रम आमगे प्राचीन लोकांक हाडलेलो आसा अशी हे गायत्री मंत्राचे स्वरूप जर पळयचे गेले तरी कितें प्रतिकृती आसा रूप आसा हे रूप बीची यथा योगीजन आसा इतलेच न्ही ते परमात्मा ताका कितें तरी स्त्री पुरुष नपुंसक हेजे किंता भिन्न ना हे उट्टू मेळ नाशिल्ले म्हणजे एक परमात्माले अद्भुत चिंतने हे गायत्री मंत्र भितर केल्लो आसा अशांगे न्हू असले विशिश्ट मंत्र आमगेले वेद साम्राज्य भितरी आनी खंयचे मंत्र मेळचे आमकां शकत ना असले एक अद्भुत चिंतने हे मंत्र फाटल्यान दवरले खातीरची हे मंत्राक विशेष स्थानमान आमगे प्राचीन लोकांक दिल्लो आसा अशें जेन्ना म्हणटात गायत्र्यान परम जप्यम गायत्र्यान परम तपः गायत्र्यान परम ध्यानम गायत्र्यान परम स्मृतम म्हणून म्हणजे गायत्री मंत्रातले श्रेष्ठ मंत्र ना ते गायत्री मंत्रातले श्रेष्ठ असे जप ना ते गायत्री ध्यानात असले श्रेष्ठ ध्यान ना ते कितें वरो गायत्री मंत्रातले श्रेष्ठ खंयचेच ना म्हणजे वर्णने आमगेली श्रुती स्मृती अत्यंत घंटाघोषण करता वताची अशें आमगे न्हू तसले गायत्री देवाल उपासने तसले गायत्री मंत्र नित्य अनुष्ठान करचे आज प्रत्येक मानवाले प्रत्येक मनुष्याले अत्यंत कर्तव्यान आसा तेजे भितर ब्राह्मणाने जर ब्राह्मण धरून घेवं कशें उदेरी गायत्री मंत्राचे थोडेपणे अनुष्ठान 108 गायत्री जप तरी करपाचे ते जर करूं जालें ना दिवसाचा संदर्भ तशें ना अशें उरलेली 32 ना लास्ट कोणे पक्ष म्हणटा आमी ताका 10 गायत्री मंत्र जर केल्यारी एक ते विशेष तसलें सामर्थ्य एक दैवी प्रेरणा ते मनुष्य मेळचेक शकता अशें न्हू गायत्री अनुष्ठानाचे विशेष स्थानमान आमगे भारतीय चिंतने भितरी दिल्लो आसा जाल्यार आज आमी ते गायत्री मंत्रांनी मस्त दूर वता आसात हें दुख्खकारक विशय जेन्ना आसा अशें जावचें ना आमगे भितरी गायत्री बद्दल भावन वाडका जी काय आमी मुंजमण करताची उपनिर्मण करताची उपनिर्मण भितर दिवचो तसले प्रधान मंत्राची गायत्री मंत्र अशें आमगे न्हू तसले मंत्राचें अनुष्ठान आमी निरंतर करता वचा आमगे बुद्धी भितरी
बरे प्रण मेळटा वचे आमगे बुद्धी बरे प्रण मेळटा वता तेन्ना द्वंद्व समस्ये समाज भितर द्वेष असूय भावने आपापी कमी येता वता केन्ना आपापी हें द्वेष भावन कमी येता वत की प्रेम भाव जास्त येता वता केन्ना प्रेम भाव जास्त येता वत की तेन्ना आनंद मनुष्य जिवना भितर मेळचे शकता अशें हांव न्हू गायत अनुश्ठान जास्त हो गायत अनुश्ठान निमित्त आमच्या जिवना भितर एक विशेष प्रेरणा मेळ्ळो म्हणजे प्रार्थने श्री देवी ज्ञानेश्वरी देवी चरणाक करताची आमगे भितर एक विशेष सामर्थ्य एक हांगे न्हू गायत्र अनुश्ठान करता आसले एक विशेष प्रेरणे एक बुद्धीशक्ती आमकां दिवो म्हणजे प्रार्थने श्री देवी चरणाक अर्पण करता आयचे आमगे हें कथोपदेशाक विराम घालता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरि ओम.